नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी दीपक पळसुले. सकाळचे 8 वाजता आहेत. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून. पुण्यात कोथरूड पोलिसांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करून आंदोलन करणाऱ्या मुली अखेर रात्री 3:30 वाजता परत गेल्या. मात्र मुलींच्या मागणीप्रमाणे अजूनही पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही. पीडित मुलींसह आमदार रोहित पवारांनी पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याशी चर्चा करूनही गुन्हा दाखल न झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली. पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात. त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात. आणि आता SP CP ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात. ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे. दरम्यान हे सगळं प्रकरण आहे तरी काय, पाहूया. संभाजीनगरमधील 23 वर्षीय विवाहिता पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली. तिला मदत करणाऱ्या 3 स्थानिक मुलींना पोलिसांनी पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं. महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. API प्रेमा पाटील, संभाजीनगरचे अधिकारी अमोल कामटे, हवालदार संजीवनी शिंदेंवर मारहाणीचे आरोप करण्यात आले. कारवाईच्या मागणीसाठी मुलींचं रविवारी सकाळपासून पोलीस आयुक्तालयातच धरणं आंदोलन पाहायला मिळालं. आमदार रोहित पवारांनी मुलींची भेट घेऊन पोलिसांवर कारवाईची मागणी केली. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडून देखील कारवाईचं आश्वासन देण्यात आलं. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावून FIR का दाखल केला नाही असा प्रश्न विचारला. FIR दाखल केला नाही तर सुप्रीम कोर्टाला पत्र लिहू असा इशाराही आंबेडकरांनी दिला. चौकशीमध्ये काही आरोपाची काही आपल्याकडे आले होते. त्यांना थोडं म्हणजे त्या चौकशी दरम्यान त्यांना पण त्यांची अचेतन झालेलं आहे. त्यांचं अपेक्षा की काय ट्रस्टी काय मान वगैरे झाली आपल्या पोलिसला CCTV आहे. एक लक्षात घ्या, कदम ती 25 वर्षाची आहे. कुठला तरी पोलीस औरंगाबाद मधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात. कुठल्या कायद्याखाली घुसतात हे? हा, पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना. त्याच्यामुळे FIR नोंदून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये. नाही 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे FIR. कारण 2 दिवस नाही, FIR ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे. नाहीतर मी त्यांना सांगतो तिथे धरणं देऊन बसा, FIR नोंदवा म्हणून. नाही, विनंती नाहीये, कायदा आहे. हो, कायद्याला असणारा विनंती नसते. कायदा आहे, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणारे FIR दाखल करून घ्या. चौकशी तुमची होत राहील ना. FIR नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स का आहे? आधी चौकशी तर मागत नाही घ्या. तुमच्या चौकशीमधून निष्फळ होईल, त्याच्यावरतीच तुम्ही असं कारवाई करणार आहात. हा, FIR नोंदायला सांगा तिथे. सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये?